नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कडू कारल्यांची गोड भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो कारले घेतलेले आहेत. हे बघा, आपण अर्धा किलो छान फ्रेश कारले घेतलेले आहेत. आता ते छान स्वच्छपणाने पहिले आपण धुवून घेऊया. त्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि छान स्वच्छपणाने त्याला धुवून घेणार आहोत. आणि एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये त्यांना धुवून काढून घ्यायचं. हे बघा, आता छान स्वच्छपणाने याच्यात पाणी टाकत आहोत आणि हे धुवून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये बाहेर काढून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर आपण यांना छान चिरून घेणार आहोत. आता हे कारले छान स्वच्छ धुवून घेत आहोत आणि मग आपण याला एका ताटामध्ये बाहेर काढून घेऊया. ताटामध्ये बाहेर काढल्यानंतर हे बघा, असे आपण यांना ताटामध्ये बाहेर काढून घ्यायचं. आता यांना पाणी निथळल्यावर आपण एका ताटामध्ये आपण छान तर त्यांना चिरून घेऊया. हे आहेत या कारल्याच्या भाजीसाठी 4 ते 5 कांदे घ्यायचे आणि त्यांना पण आपण चिरून घ्यायचं. आता हे कारले चिरून घ्यायचे. बघा, हे अशा प्रकारे आपण गोल गोल चाकूने यांना या कारल्यांना चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्वच कारले चिरून घ्यायचे आणि मग समोर अशाच प्रकारे आपण याला भाजीला लागणारे कांदे देखील चिरून घेणार आहोत. हे कारले संपूर्ण चिरून घ्यायचे. बघा, आता हे आपण संपूर्ण कारले चिरून झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण कांदे देखील चिरून घेणार आहोत. यामध्ये आपण आता 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि संपूर्ण कारल्यावर छान लावून घ्यायचं आणि हे मीठ संपूर्ण कारल्यावर पसरेल. त्यामुळे या कारल्याचा मिठामुळे थोडा कडवटपणा कमी होऊन जाणार आणि यांना नंतर छान हे बघा, अशा प्रकारे कांदे देखील चिरून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता 2 मिनिटानंतर या कांद्यांना छान पाणी टाकून स्वच्छपणाने 2 वेळा धुवून घ्यायचं. म्हणजे या कारल्यांचा थोडा कडवटपणा कमी होऊन जाणार. यामध्ये पाणी टाकायचं आणि 2 ते 3 वेळा छान स्वच्छपणाने धुवून घ्यायचं. म्हणजे ह्या कारल्यांचा मिठामुळे कडूपणा पाण्याबरोबर निघून जाणार. अशा प्रकारे आपली भाजी खूप कडू होणार नाही आणि खायलाही छान लागेल. अशा प्रकारे सगळं कारले छान स्वच्छ फोडी धुवून घ्यायच्या आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. आता हे कारले धुवून झालेले आहेत. एका भांड्यामध्ये आपण त्यांना काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे कांदे आणि हे कारले एका प्लेटमध्ये घेतले आहे. आता आपण कडू कारल्यांची गोड भाजी करण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 कटोरी चम्मच तेल टाकायचं आणि त्याला छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये नंतर मोहरीचे दाणे टाकायचे आणि त्यांना छान तडतडू द्यायचं. आता हा तेल गरम होत आहे. आता यामध्ये आपण जिरा मोहरीचे दाणे टाकून त्यांना छान तडतडू द्यायचं. यामध्ये आता जिरा मोहरीचे दाणे टाकलेले आहेत. यानंतर आपण यामध्ये कापलेले कांदे टाकून घेऊया आणि छान त्यांना थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू देऊया. यामध्ये आपण कांदे टाकलेले आहेत. आता यांना छान पलटवून थोडा वेळ शिजू द्यायचे. कांदे टाकून झाले आहेत आणि याला छान आता पलटवून घ्यायचं आणि 2 मिनिट एक वाफ काढायची आणि या कांद्याला ट्रान्सपरंट रंग येऊ द्यायचं. हे बघा, आता हे कांदे थोडे शिजल्यासारखेच झालेले आहे आणि छान पलटवून घ्यायचं आणि यामध्ये नंतर थोड्या वेळाने कारल्यांचे कापलेले फोडी टाकून घ्यायचे आहेत. आता हे कांदे झालेले आहे. यामध्ये आपण कारल्यांचे फोडी कापलेले टाकून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे हे कारल्यांच्या फोडी यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर छान चमचेने यांना पलटवून घ्यायचं आहे. बघा, हे संपूर्ण कारल्यांची फोडी यामध्ये हळूहळू टाकून घ्या.
घ्यायचं आणि पलटवायचं आणि यांना मध्ये मध्ये पण असं झाकणे झाकून थोडा वेळ वाफ येऊ द्यायचे 5 ते 10 मिनिट किंवा जोपर्यंत कारले शिजत नाहीत तोपर्यंत यांना झाकणे झाकून छान एक वाफ काढून घ्यायची आणि अधेमध्ये त्यांना पलटवत राहायचं जेणेकरून कारले आणि कांदे खाली गंजाला चिकटणार नाही. अशा प्रकारे 1 ते 2 वेळा यांना छान वाफ काढून घ्यायचा आणि आपण कारले शिजलेले आहेत की नाही हे थोड्या वेळाने चेक करायचं. जोपर्यंत कारले शिजत नाहीत तोपर्यंत यांना छान असे अधेमध्ये ढवळत राहायचं आणि पलटवत राहायचं. त्यामुळे खालचे कारल्यांचे फोडी वर आणि वरचे खाली यामुळे संपूर्ण कारल्याच्या फोडी छान प्रकारे मऊ आणि छान सॉफ्ट शिजल्या जातात. आता यांना थोडं अजून एक वाफ काढून घ्यायची. आता बघा अजून एकदा यांना काढायचं आणि आता आपण बघायचं की कारल्यांच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही. आता एकदा पलटवून घेऊया छान आणि यांना आपण एका प्लेटमध्ये काढून कारल्याच्या फोडी शिजल्या आहेत की नाही हे पण चेक करून घेऊया. हे बघा ह्या कारल्यांच्या फोडी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आपण यांना बोटांच्या साहाय्याने दाबून बघूया की ह्या कारल्यांच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही. हे बघा ह्या अशा दाबल्या तर अलगदच कारल्यांच्या फोडी शिजलेल्या दिसतात आणि पटकन असे दाबल्या जातात. आणि यांना 2 मिनिट असे वाफ काढूया आणि यामध्ये आता आपण आवश्यक असेल त्या प्रमाणामध्ये आपण इथे 2 चम्मच तिखट 2 चम्मच तिखट 2 चम्मच मीठ 1 चम्मच हळद अशा प्रकारे सर्व मसाले टाकून घेऊया. यामध्ये बघा यामध्ये आपण हळद मीठ मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे आणि आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या तिखट मीठ आणि हळद सगळ्या कारल्यांच्या फोडींना छान लागेल आणि छान प्रकारे भाजी तयार होईल. आता यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. यांना आपण चमचेच्या साहाय्याने पलटवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून हा तिखट मीठ सगळ्या म्हणजे सगळ्या कारल्यांच्या फोडींना लागेल आणि छान त्यामध्ये मुरून जाईल आणि भाजी पण एकदम छान मऊ आणि छान सॉफ्ट शिजेल. तर यावर झाकणे झाकून ठेवलेली आहे. हा आहे 2 बट्टी गूळ. आता आपण हा गूळ या कारल्यांच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता या कारल्यांच्या भाजीमध्ये आपण हे 2 बट्टी गूळ फोडून टाकलेलं आहे आणि याला छान शिजू द्यायचं. आणि हे बघा आता छान 2 मिनटं शिजल्यानंतर ही कारल्याची भाजी कशी तयार झालेली आहे. बघा ही कडू कारल्यांची गोड भाजी कशी छान सुंदर आणि टेस्टी दिसत आहे आणि जशी दिसते तशी खायलाही छान. कडू कारल्यांची गोड भाजी गोड लागतं आणि तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला सांगा आपल्याकडे घरी बनवा आणि कशी झाली आहे ते